शिंदे शिवसेनेतील दोन बंड शमले। एक छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून जे बंड सुरू होतं ते शमलेलं आहे, तर शिंदेंसोबत बैठकीनंतर सत्तारही युती धर्म पाळणार असं कळतंय। कोकणातल्या जागेवरून देखील जे बंड सुरू होतं ते देखील शमल्याचं कळतंय, कारण जुईली दळवी अर्ज मागे घेणार अशी माहिती सूत्रांमार्फत समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक झाली। या बैठकीत युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या अशा सूचना शिंदेंनी सत्तारांना दिल्या। तर सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। अब्दुल सत्तारांच्या मुलानं छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा महायुतीत भाजप लढवत असून सुहास शिरसाट हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। या जागेवरून सत्तारांनी भाजपवरही जहरी टीका केली होती। या संदर्भात शिंदेंसोबत मंगळवारी रात्री बैठक झाल्यानंतर सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। उद्या बसतायत ते एकत्र आणि एकत्र बसून त्याच्यावर पण तोडगा निघेल। अरे अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे आणि शिंदे साहेब जे बोलले ते अंतिम राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये मला उद्याही सीएम साहेबांशी भेटायचं, त्यांच्याशी भेट होईल आणि अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे होईल। राज्यामधल्या एकंदरीत युतीला आमच्यामुळे कुठं तडा जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ। 3.5 तास साहेबांनी मीटिंग घेतली आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने पुढची जो 2 दिवसामध्ये याचा सर्व तुम्हाला स्पष्ट समजेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर कोकणमध्ये जुईली दळवी उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकणातली परिषदेची जागा महायुतीत राष्ट्रवादीला सुटली असून तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे हे अधिकृत उमेदवार आहेत। अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र शिंदेंच्या सूचनेनंतर कोकणातील परिषदेच्या निवडणुकीतील बंडखोरी शमल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीचा नियम पाळला पाहिजे अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या। मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात बैठकीनंतर या संदर्भातला निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा या निवडणुकीतील अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। 3 ठिकाणच्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यास महायुतीला यश आलेलं आहे। पार्थ पवारांच्या मदतीने सुनील टिंगरे यांचीही नाराजी दूर झाली। अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदे आणि आज ते फडणवीसांना भेटणार आहेत, तर नाराजी दूर झाल्याची माहिती आहे। तटकरे, गोगावले, दळवींमधीलही वाद मिटवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं आहे। नाशिक विधान परिषदेतील बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाले। महायुतीमधील बंडखोरी रोखण्यात उदय सामंत यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंसह 8 जणांचे अर्ज दाखल आहेत, तर विधान परिषद निवडणुकीनिमित्त संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत। संजय राऊत नेत्यांची भेट घेणार आहेत, तर महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने परिषदेसाठी अर्ज भरलेला नाही। हे 2 दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये विधान परिषदेतील बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये आहेत, तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीनिमित्त संजय राऊत यांचाही नाशिक दौरा। नाशिकमधील बंडखोरी रोखण्यासाठी सध्या उदय सामंत हे नाशिकात पोहोचलेले आहेत। महायुतीमधील जी बंडखोरी आहे ती रोखण्यात उदय सामंत यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह 8 जणांचे अर्ज दाखल आहेत, तर विधान परिषद निवडणुकांनिमित्त संजय राऊतांचाही नाशिक दौरा। या विधान परिषदेच्या संदर्भात यावेळेला मी सक्रिय नव्हतो, मी नाहीये, मी दुसऱ्या कामात होतो आम्ही सगळे। पण इतर ठिकाणी आम्ही सगळ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवले। नाशिकमध्ये आमच्या 2 लोकांनी अर्ज भरणार होते आणि ती जबाबदारी इकडले जे आमचे संपर्क प्रमुख आहेत निर्लेकर त्यांच्यावर आम्ही दिली होती। याला चूक मी म्हणणार नाही। याचं कारण असं की लोक ही निवडणूक एवढी एकतर्फी दिसत होती की कोणी असं फार उत्साहानं पुढे लढण्यासाठी आले नाही।